सासूने बरं झालं म्हटले, ती मरायलाच पाहिजे नाहीतरी. माझा नवरा सारखं त्याचं गुणवान, ती माझी आई अशी, माझी आई तशी, माझी. पण बरं झालं, महाराज चांगला आहे. मरू दे रे सासू खंडेराया. कारण मी जेव्हा हा अभंग म्हणत होतो ना महाराज, तेव्हा 50% महिलांच्या गालावर थोडं हास्य फुललं होतं. स्पष्टपणे हसत नव्हत्या, पण स्मित का होईना हा अभंग घेतल्या घेतल्या असे चेहरे प्रफुल्लित झाले. मलाही वाटलं आजचं कीर्तन लय भारी होणार आहे. का सासूच मारायची, आणि मी खरं तर सासूच मारायला आलो. आणि तुम्हाला काय वाटतं, सासूच मारायची का? हा, दुसरा सुद्धा लय विचित्र आहे. आणि तोही परमार्थाला तो सुद्धा प्रतिबंधच आहे. त्याचं नाव आहे सासरा. सासू मेलिया तुटेल आसरा. सासू मेली आसरा तुटेल, पण एक प्रतिबंध आहे. आणि जेवढे काही परमार्थाला प्रतिबंध असेल ते घालवले पाहिजे. मरू दे सासरा खंडेराया. मग मी असं बोट दाखवतो, मरू दे सासरा. तेव्हा सुद्धा खुदू खुदू हसत होत्या बाया, मला माहीत आहे ना. हां, एक कटकट पुन्हा दूर होणार आहे. सासरा मेलिया सर्वात मोठी अडचण, सर्वात मोठी. सासरा मेलिया होईल आनंद. हां, मरू दे ननंद किंवा हे असो खंडेराया. ननंद मरू दे. ननंद म्हणजे कोण? ननंद माहीत आहे तुम्हाला कोण आहे? हा, नवऱ्याचीच बहीण, तिलाच ननंद म्हणतात. पण मराठीत आमचे गुरुजी म्हणायचे, मराठीत, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही, कोणाचं? ननंदेचं. पुन्हा ऐका, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत भावजाईच्या जीवनामध्ये येऊ देत नाही आनंद. तिचं नाव ननंद. कळालं? हां, ती मरू दे, मरू दे ननंद. ननंद मरता होईल मोकळी. एकदा का ननंद मेली मी मोकळे होईन. गळा घालीन जोडी भंडाराची. मग पहिली गोष्ट आहे, खंडेराया कोण? खंडेरायाला नवस करण्याचं कारण काय? तुम्ही नवस फेडण्यासाठी नेमकं काय करताय? ते योग्य आहे की अयोग्य आहे? ते बरोबर आहे की चूक आहे? पुढच्या वर्षी तुम्ही मला कीर्तनाला नाही बोलवलं तरी चालेल, पण ज्या योग्य गोष्टी आहे, ज्या शास्त्रात आहे, त्या मी सांगण्याचा प्रयास करेन. मला पुढच्या कीर्तनाची तुमची अपेक्षा नाही, पण तुम्ही कुठे चुकलात ते मात्र मी जरूर सांगेन. कारण बऱ्याचशा लोकांच्या या ठिकाणी चुका झालेल्या आहे बरं का. म्हणून ते सांगणं आमचं काम आहे. पुन्हा एकदा सांगेन, कोण खंडेराय आहे, कोणते नवस करायचे, आणि कोणती सासू मारायची, कोणता सासरा मारायचा, कोणती ननंद मारायची. ननंद मेलिया होईल मोकळी. मोकळे होणे म्हणजे नेमकं काय? गळा घालीन जोडी भंडाराची. भंडाराचीच जोडी गळ्यात का घालायची? भंडारा, भंडारा म्हणजे काय? खंडेरायाला नाव का, कुठे, कसं पडलं? भंडारा गळ्यामध्ये का घालायचा? त्याची उत्पत्ती कशी झाली? आणि एवढं बोलून जनाबाई महाराज म्हणते, खंडेराया तुझं नवस करते, जनी म्हणे खंडे अवघे मरू दे. अवघे म्हणजे कोण? सासरा, सासू मारली, सासरा मारला, ननंद मारली, पण आणखीन बरेचसे सभासद घरी जिवंत आहे. कुठे? घरी. मग कोण आहे? दीर आहे, चुलत सासरा आहे, आजच सासरा आहे, मावस सासरा आहे, सासू आहे, चुलत सासू आहे, मावस सासू आहे, आत्या सासू आहे, आजी सासू आहे, दीर आहे, ननंद. आता ननंद मारली समजा, नवरा सुद्धा आहे. एवढंच नाही, अवघे हे समष्टी आहे. अवघे ह्या शब्दाने हे खंडेराया, अवघे म्हणजे सर्व, सर्व मरू दे. जनी म्हणे खंडे, खंडे म्हणजे खंडेराया, अवघे मरू दे. आणि एकटी राहू दे पायापाशी. मला फक्त एकटीला तुझ्या पायाजवळ ठेव. काय नवस आहे? सर्वात मोठा परमार्थाला प्रतिबंध जर असेल तर खंडेराया तुझं करीते नवस. मरू दे रे सासू खंडेराया. विठाला 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 विठाला
गेली अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी भिन्न भिन्न असे कार्यक्रम होत असतात. बहुतेक मला वाटतं ते कार्यक्रम जर या ठिकाणी असते तर तुम्हाला बसायला जागा मिळाली नसती. असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, होऊन गेले. आणि ते सुंदर आहेत की नाही मला माहीत नाही, पण दाबून पैसा तुम्हाला द्यावा लागतो एवढं मात्र नक्की. त्याच्यामध्ये तुमचा उद्धार आहेत की नाही हे मला माहीत नाही, पण सुख मात्र निश्चित नाही. मी आध्यात्मिक सुखाचं चिंतन करतो. मग असे कार्यक्रम या ठिकाणी सालाबादप्रमाणे संपन्न होत असतात. गेली 2-3 वर्षापासून चांगला कार्यक्रम, ते कार्यक्रम बंद होऊन चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो. त्याच्यासाठी बराचसा काळ जावा लागला आणि बऱ्याचशा लोकांना त्या संकटाला सामोरंही जावं लागलं. बऱ्याचशा लोकांनी नाही ते ऐकून घेतलं असेल, तुम्हाला खूप बोलले असेल लोक. पण चला, एकदा सर्वात प्रथम या तरुणांसाठी टाळ्या वाजवा माझ्या पुढे बसलेले. काय सांगावं तुम्हाला. म्हणून समस्त ग्रामस्थ खडी यांच्या वतीने ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, आदरणीय राजेंद्रजी चकोळ साहेब यांच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी येणं झालं. बाबा तुम्ही तिकडेच बरे होते, बोलत होते, तर इकडे आल्यावर थोडी अडचणच होणार आहे आम्हाला. हां गेलं, बरं झालं. हां ठीक आहे, वैसे ही पळो रहो, भगवान आपका भला करेगा. विठ्ठला विठ्ठला आणि सर्व तरुण मंडळी, खंडोबा मंदिर यात्रा कमिटी खडी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आल्यावर महाराज सुंदर असं गायन ऐकायला मिळालं. आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय माझे जिवलग गुरुबंधू ओमकारजी महाराज जगताप, टाळ्या वाजवा एकदा, क्या बात. त्यानंतर हरिभक्तीपरायण विराजजी महाराज मगर, आदरणीय हरिभक्तीपरायण वैष्णवजी महाराज गुंजाळ, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय हर्षलजी महाराज ताजने. काय सुंदर वाजवलं. पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊन जा. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर चाल आवडलीच, प्रमाण झालं आणि बरं वाटलं, चांगलं गायलं, तर निश्चित टाळ्या वाजवा. म्हणजे जेणेकरून आजचा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे, झाल्यावर टाळ्या कधी वाजवायच्या, जेव्हा चाल होईल आणि तुम्हाला आवडेल तेव्हा. आणि मला माहीत आहे या ठिकाणी असणारे हे जे गायक वादक महाराज मंडळी अतिशय छान आहेत, त्यामुळे तुम्हाला निश्चित आवडणार आहे. मी पहिली रुपावडीची चाल जेव्हा ऐकली, महाराज सुंदर ते ध्यान रामकृष्ण हरी, मला गाडीतून खाली यावंसं वाटत नव्हतं. आणखीन वाटत होतं महाराजांनी आणखीन एखादा अभंग घ्यावा आणि पुन्हा गावं. हां, प्रतिकूल परिस्थितीसुद्धा एवढं सुंदर गायन त्यांनी या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा सर्वांसाठी. मृदंगवादक खूप छान आहे. खरं तर तुमच्या ह्या परिसरामध्ये मी बरेच वेळा आलो. आमचे आदरणीय अण्णासाहेबजी सांगळे प्रतापपूर यांच्या घरी सर्वात प्रथम ह्या परिसरात मी आलो. आणि नंतर ज्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर आज खडीचा सुद्धा नंबर लागला. आता आज खडीचा लागला, उद्या वाळूचा लागेल, परवा डबराचा लागेल, नंतर सिमेंटचा लागेल. अशा पद्धतीने खडी गाव मात्र आज अतिशय छान गाव आहे. आल्यावर मला खूप समाधान वाटलं. आणि असं वाटलं, एका दिवसाच्या कीर्तनाला जर एवढी गर्दी असेल तर सप्ताहाला किती गर्दी राहत असेल. कारण एका दिवसाचं असणारं कीर्तन म्हणजे आपल्याला वातावरण तयार करावं लागतं दादा. आणि सप्ताहाचं वातावरण ऑलरेडी सगळं तयार असतं. आणि त्याच्यात मी कुलस्वामी खंडेरायाचा कथाकार आहे. ही यात्रा जी आहे, खरं तर काल भगवान श्री हनुमंतरायांचा यात्रोत्सव जन्मोत्सव संपन्न झाला. कारण जयंती त्या व्यक्तीची होत असती जो जातो, त्याची जयंती. हनुमंतराय आले पण गेले नाही, ऐकताय ना, कारण ते चिरंजीवी आहे. चिरंजीवी जे 7 चिरंजीवी आहेत ना, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. हे जे 7 चिरंजीव आहे त्यातील एक चिरंजीव आहे हनुमंतराय. मग यांची जयंती नाही, यांचा जन्मोत्सव आहे.
हां, जन्मोत्सव सोहळा. आणि त्यांनी वरदान सुद्धा प्रभू श्री रामचंद्रजींकडनं मागून घेतलंय. यत्र यत्र कथा लोके विचरेशी पितृसुभा तत्र तत्र गतिर्वेषु श्रवणार्थ सदैवही. ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रजींची कथा असते त्या त्या ठिकाणी श्रवणार्थ सदैवही, सातत्याने श्रवण करण्यासाठी माझे हनुमंतराय हजर असतात. मी कोणत्या का रूपात होईना, मग ते कोणत्याही रूपात असू द्या. मनुष्य असेल, स्त्री असेल, मुलगा असेल, एखादा कुत्रा असेल, एखादा मुंगी असेल, मुंगळा असेल, कोणत्याही रूपामध्ये माझे हनुमंतराय येऊ शकतात, रामकथा ऐकू शकतात आणि जाऊ शकतात. त्यांनी तसं वरदान. कालचा दिवस असा होता आणि त्या दिवसालाच अनुषंगून अनुलक्षून माझ्या कुलस्वामी खंडेरायांचा काल पवित्र असा दिवस चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा का आहे त्याचं कारण, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माझ्या कुलस्वामी खंडेरायांचं प्रागट्यीकरण झालं असे काही ग्रंथ सांगतात. काही ग्रंथ कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जन्म झाला असं सांगतात. आणि काही ग्रंथ शिवशंभूचा अवतार देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी व देव खंडोबा मल्हारी, मार्गशीर्ष महिन्याला चंपाषष्ठी या तिथीला अवतार तो घेतला बालपेंबर गावाला मार्तन भैरव प्रगट झाले देव भुवरी. मार्तन भैरव प्रगट झाले देव भुवरी. शिवशंभूचा अवतार देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी व देव खंडोबा मल्हारी. हे असं नाही येतं मला, हे कथेचं आहे. मी खंडेरायाचा कथा कराय महाराज. कदाचित बऱ्याचशा लोकांनी मला जी टॉकीजला पाहिलं असेल. मी बरेच वेळा जी टॉकीजला गेलो आहे, बरेच वेळा. जी टॉकीजला माझे कीर्तनं झाले, जी टॉकीजला माझे प्रवचनं झाले, जी टॉकीजला माझ्या कथा झाल्या. आणि त्यामुळे किमान हा चेहरा फेटा घालूनही कदाचित पाहिला असेल, अंगावर उपरणं घेऊन बनेनवर सुद्धा मला जी टॉकीजला तुम्ही पाहिलं असेल. पण आज खडी ग्रामस्थांना असं वाटलं जी टॉकीजला आलेला महाराजच या ठिकाणी बोलवावा. पण खरं सांगू, मी बरेच वेळा जी टॉकीजला गेलो महाराज, तरी मी जी टॉकीज फेम कधी टाकत नाही. कारण माहीत आहे, जी टॉकीज फेम बरेचसे महाराज टाकतात, मी नाही टाकत. का टाकत नाही? कारण मी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. आणि जोग महाराज वारकरी शिक्षणसारखं फेम दुसरं कोणतं असू शकतंय महाराज? मला सांगा, काय गरज आहे मला इकडे तिकडे भीक मागायची? माझा बाप सद्गुरू जोग महाराज समर्थ आहे आणि माझी माय विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, यांची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठल अभंग जनाबाई महाराजांचा आहे. खरं तर जनाबाई महाराजांचा हा अभंग रूपकात्मक आहे. रूपक भिन्न भिन्न असतं. असं म्हणतो ना. काय झालं महाराज? काय झालं? अरे रे देवा, अरे रे देवा, हे रूपकच आहे. याचं नाव आहे विंचू. काय नाव आहे? दादला नको गे बाई, मला दादला नको गे बाई. दादला म्हणजे नवराच, पण काही लोक म्हणतात दादलाही नको की बाई, नवराही नको की बाई. दादलाच नको आहे, नवरा नको आणू कुटुंबामध्ये. दादला म्हणजे नवराच आहे. मोडकेशे घर हे रूपक आहे महाराज. निर्गुण निराकार दादा नवर माझे शकून सांगा वया आले माझे माझे नाव दया नगरी बसली केली तरी आले एक भावे ऐसा माझा शकून दादा चित्त देऊळ ऐकावे. काही काय बाबा तुरीला माझा देश, काही काय बाबा तुरीला माझा देश. हे रूपकच आहे. येळका मदान रूपकच आहे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले,
हे सद्गुरू जोग महाराज जोग महाराज संस्थेतील असणारं एक रत्न, परमश्रद्धेय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गाथामूर्ती रामचंद्र बाबा भोदे यांची चाल आहे महाराज. पूर्वजन्मे पाप केले तेही बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत शैविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जेवा पर उपकारी. हे रूपकच आहे, याला पांगुळ म्हणतात. आंधळा, बैरा, मुका हे सगळे रूपकच आहे. प्रेम नगराबारी सावधोनी मंदिला गा देव करा कैवारी. हे रूपकच आहे मल्हारीची वारी. वाघ्या अनादि निर्गुण प्रगटली भवानी. हे रूपकच आहे. हे रूपक याला गोंधळ म्हणतात, जोगवा म्हणतात. असे कितीतरी रूपक आहे. एक रूपक खूप आता सध्या प्रसिद्ध आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बाजून येईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बाजून येईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी बा आमच्या काय जाईल, एका जनार्दनी बा आमच्या काय जाईल, एका जनार्दनी बा आमच्या काय जाईल, एका जनार्दनी बा आमच्या काय जाईल. पिंगळा 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 माघारी, पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, कोणी बोलत होते का पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, कोणी बोलत होते का पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, कोणी बोलत होते का पिंगळा माघारी. दौर फिरवित दुःख टुंग ऐका, दौर फिरवित दुःख टुंग ऐका, दौर फिरवित दुःख टुंग ऐका, दौर फिरवित दुःख टुंग ऐका. पिंगळा 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 माघारी, पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, कोणी बोलत होते का पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, कोणी बोलत होते का पिंगळा माघारी, हे पिंगळा माघारी, कोणी बोलत होते का पिंगळा माघारी. हे रूपकच आहे. याला म्हणतात पिंगळा. वटवागुळ आहे, घुबड आहे, येडका आहे, कितीतरी रूपक आमच्या नाथ महाराजांनी सांगितले. हे जनाबाई महाराजांचं हे रूपकच आहे महाराज. कोणतं रूपक आहे? नवसू. नवस या रूपकातील देवाजवळ विनंती करणारा अभंग आहे. खरं तर जनाबाई महाराज वारकरी आहे. जनाबाई महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. किती मोठा अधिकार आहे जनाबाई महाराजांचा. जनाबाई महाराज कीर्तन करत नव्हत्या फेटा बांधून वगैरे असं काही, हां अजिबात नाही. पण जनाबाई महाराजांचा अधिकार एवढा होता की नामसंकीर्तन सातत्याने करायचं. सातत्याने रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. रात्रंदिवस नामस्मरण. दिनरचनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस अधिकार एवढा होता. सूत्रसंचलनाचं काम सुद्धा आमच्या जनाबाई महाराज करायचे. जनाब काय जनी म्हणे ज्ञानदेव, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला
उशीर जोरात वाजवा. एवढी छान चाल म्हटली दादा. हां एक सांगू, हे मागच्या जन्माचे नक्कीच गंधर्व असेल. खूप छान. आता एवढा सुंदर आवाज. आणि तसंही मी गायकांना कधी बोलतच नसतो. मी मृदंगवादकांना कधी बोलत नाही. इंद्रोवाद आणि मृदंग जय जय. इंद्राच्या योग्यतेचे असणारे आमचे मृदंगाचार्य. सर्वांनी ताल धरलाय. उद्धवासारखे तालधारी आहे. तुम्ही सर्व परीक्षितीसारखे श्रोतृगण आहे. तुम्ही जनाबाई महाराज मुक्ताईंसारख्या माता भगिनी आहे. आणि मी तसंही कधी बोलत नसतो सांगणे साहेब. एकदाच मी गायकाला बोललो, बाबा तुमचा स्वर गेला. तो जो टाळ ठेवून गेला परत आलाच नाही. मग गावचे लोक म्हटले महाराज बोलायला नव्हतं पाहिजे. गेला की नाही म्हटलं बोललो. आता काय करू, त्याला बोलवा मी माफी मागतोय, क्षमा मागतो. आता काय उपयोग, गेला म्हणे. म्हटलं गेला तर गेला, तो काय माझा व्ययी आहे का, जाऊ दे ना. नाही पण बोलायला नव्हतं पाहिजे. आता बोललो, करू काय. नाही म्हटलं आमच्या गावचा तो ताईत होता, गळ्यातला ताईत. आमच्या गावचा हिरा होता. म्हटलं असा बेसुरे. हां हिरा रत्न. मग ठीक आहे भाऊ, आता काय. गेला ना म्हणे. म्हटलं गेला तर गेला. म्हटलं महाराज तो गेला, एकटा गेला नाही, तुमचं पॉकेट घेऊन गेला. म्हटलं कसं काय. आजचं भावपूस पण त्याचं होतं म्हणे. आता म्हणून मी गायकाला कधीच बोलत नाही. मी माईकवाल्याला सुद्धा कधीच बोलत नाही. कधी कधी असे माईक असतात की हातोळा टाकला तरी लक्षात येत नाही. अजिबात नाही. आता हा माईक इकडे जरी झालात मी बोलतोय का, अजिबात नाही. उलट मी इकडचा माईक इथे घेतला, पण बोलायचं नाही. पुढच्या वेळेस कदाचित ते बदल करेन, कारण इथून हालतंय बाबा, हा बघा इथून हालतंय, तरी मी बोलतोय का, अजिबात नाही. हां अजिबात. मी मृदंगवादकाला कधी बोलत, खुब्यात दुखतं का वाजवे ना, अजिबात बोलत नाही. तुम्हाला वाजवता येतं, खुब्यात दुखतं, खुब्यात दुखतं. नाही नाही जमतच नाही. ते त्यांनीच वाजवावं, कोणी जे शिकाव त्यांनी. ते आपलं कसंही जरी वाजवलं तरी ते स्वरातच येणार आहे, पहा तालातच येणार आहे. हे खुब्यात दुखतं होणार नाही. हां मी विनेवाल्याला कधीच बोलत नाही. मी यांना कधी बोललो का तुम्ही पॅन्टवर विना घेतला. मला माहीत आहे पॅन्टवर विना घेऊ नये, पण मी बोललो का, मी बोलतच नाही कधी. विना हा उजव्या खांद्यावर घ्यावा, आतापर्यंत त्यांनी डाव्या खांद्यावर घेतला. मी बोललो का काही, मी बोलतच नाही. विनय करायला किमान नाही फेटा टोपी असावी, पण टोपीच्या खाली ते पॅन्ट शोभत नाही, लेहंगा शोभत नाही, धोतर असावं, धोतराशिवाय विना घेऊ नये असं खरं नियम आहे. मी बोललो का, पण मी बोलतच नाही ना. तुम्ही पॅन्टवर नाही पॅन्ट काढून आलात तरी मी बोलणार नाही, कारण बोलणे हा स्वभावच माझा नाही. विठ्ठला विठ्ठला असं जर बोललो तर आमच्या महाराजांच्या गळ्यात देईल विना जाईन निघून चिंगाट जाणार नाही ना बाबा. हां उद्या धोतर न्यायचा. हां धन्यवाद. महाराज गेला तिकडे का मग न्यायचं, काय उपयोग होणार आहे. पण जनाबाई महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. तुम्हाला माहीत आहे सूत्रसंचालनाचं काम करणं एवढं सोपं. माझ्या गावामध्ये ऐका, लक्ष द्या, मला खंडेराय सांगायचं आहे लगेच. माझ्या गावामध्ये एक महाराजच आले नाही. बरेचसे महाराज लोकांच्या गाड्या फेल होतात मध्येच, बऱ्याचशा. काही काही महाराजांच्या सासाच तरी मरतात, काही काहींच्या मावस सासा मरतात, काही काहीच्या चुलत सासा मरतात. नशीब कोणाची माय मरत नाही. हां नाही मी अनुभवतो ते सध्या, मला कळतं आहे. लोक सांगतात महाराज अमुक महाराजांची सासू मेली आणि त्यांनी मग आमचं कीर्तनच कॅन्सल केलं. दुसऱ्या दिवशी लक्षात येतो दुसरीकडेच असतो. फरक आहे, तुमचं पॉकेट कमी असतं आणि तिकडचं थोडं जाडजूळ असतं, तिकडे पळतो. बरोबर आहे ना महाराज. हे आमच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या आहे. मी असं म्हणतो आहे माझ्या प्रारब्धात असेल तेव्हा मला मिळेल. मला पहिला प्रश्न विचारला आहे ओंकार महाराज, सांगा महाराज तुमचं पॉकेट किती आहे. म्हटलं जोग महाराजांच्या संस्थेतला विद्यार्थी आहे. मी कधी पैसे ठरवत नाही आणि मला कधी कमी मिळतही नाही, कारण लोकांना माहीत आहे महाराज कुठून आले, कशाने आले, कोण कोण सोबत आहे, कसं. आणि मी सरळ सांगितलं पहिले माझं कीर्तन ऐका आणि कीर्तन ऐकल्यानंतर मग पॉकेट भरा. कमी वाटलं तर पुढच्या वर्षी येणार नाही, बाकी काय. पण तक्रार नाही बा, तक्रार नाही. ऐका तक्रार काही आल्या आल्या विचारलं कसं काय, हां मग बरं वाटलं थोडं. पण नाही हात पसरायचा नाही का, जोग महाराजांच्या संस्थेतला विद्यार्थी आहे. तुम्ही म्हणाल बाकीचे त्यांचं प्रारब्ध आहे, घेऊ द्या त्यांना, मागू द्या. मी तर असं म्हणेन पैसे घेणाऱ्यांना अजिबात बोलू नका, अजिबात बोलू नका. हां घेऊ द्या त्याला, किती घेतात ते कितीही घेऊ द्या. का, अहो त्यांच्या प्रारब्धात आहे म्हणून त्यांना मिळतं.
अन्नमान धन येत प्रारब्धाधीन, येत प्रारब्धाधीन, येत प्रारब्धाधीन, जोरात. अन्न प्रारब्धाधीन, मान प्रारब्धाधीन, धन प्रारब्धाधीन. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मन. घेऊ द्या. तसे माझ्या गावामध्ये कीर्तनकार आले नाही, ऐकताय ना. आणि कीर्तनकार न आल्यामुळे आता गावचा महाराज असा असतो, नाही कोणी आलं की मग त्याने उभं राहावं लागतं. म्हणजे महाराज आता तुमचाच नंबर आहे. पण आता मी रोज कीर्तन झालं की सूत्रसंचालन करायचं. आजचा कीर्तनकार कोण आहे, कुठून आलेत, कोणता अभंग घेतला, त्या अभंगातून काय प्रतिपादित विषय मांडला, तो उपरोक्त विषय आपल्याला कुठपर्यंत आवडला. त्यानंतर असणाऱ्या कीर्तनकारांचे आभार, उद्याचे कार्यक्रम, कालचे कार्यक्रम, आजचे कार्यक्रम, आजची पंगत, आजचं मानधन, आजचं भावपुष्प, असं असं सांगायचं असतं. त्याला सूत्रसंचालक म्हणतात. आणि सूत्रसंचालन करीत असताना नेमकं झालं असं, तो महाराज आला नाही, मी उभा राहिलो. आणि मग माझा मित्र म्हटला, महाराज आता कसं, जाऊ द्या, आजचे आभार तुम्ही तुमचे मानून घ्या. म्हटलं हे बावड्या असं असतं का रे, माझंच कीर्तन मीच करायचं, मीच म्हणायचं डॉक्टर काळे महाराजांचे आभार. इथं जाणीव खरी तोची नाही, आथिलेपणे मिरवी तोची म्हणे, आम्ही झालो ऐशे जो म्हणे तो काहीची नव्हे, ज्ञानोबा आहे म्हणतात. मग मला लिहून द्या, मला मी आभार मानतो. त्याला लिहून दिलं, आजचे कीर्तनकार डॉक्टर गजानन महाराज काळे, अभंग हे चितोरभक्ती आवडती देवा. काय सांगितलं महाराजांनी, सुंदर असं सांगितलं. त्यामुळे त्यांचे कोटी कोटी आभार. उद्याची पंगत, आजची पंगत, कालची सेवा, उद्याची सेवा, आदी 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 सगळं. कीर्तन होईपर्यंत त्या बेट्याने पाठ केलं. कीर्तन होईपर्यंत, कीर्तनाच्या शेवटी 15 मिनिट पाठ झालं असं कळालं त्याला. आणि असा गोळा केला, थोडा मेळा कागद केला आणि दिला फेकून. नंतर कीर्तन झालं आणि म्हटलं हां असं. मग चाच पडलं, किती चाच पडलं तरी कागद सापडेना, केव्हाच फेकून दिला होता. म्हणून उठून उभा राहिला. आता आमचा समाज म्हणजे एवढा मोठा असतो. आमच्या गावात मोठं गाव आहे, कारखान्याचं गाव आहे, खूप मोठं आहे. आणि जसा त्याने समाज पाहिला तसा त्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या अशा. म्हणजे असं थर 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 कापत असं. हे पहा, बोलायला सुरुवात केली. हे पहा, हे पहा. एक मात्र म्हटलं, ए काय बोलायचं ते बोल, नंतर पाहतो. हे बा, आता आपल्या ह्या मार्गाने हे केलं, त्यामुळे त्यांचं ते झालं, त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि खाली बसतो. महाराज जिवंत आहे, त्याच्या तोंडाकडे पाहतो, मला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मोकळा झाला. कळलंय? हे सूत्रसंचालन आहे. सोपं आहे का सूत्रसंचालन? पण जनाबाई महाराजांनी सूत्रसंचालन केलं. सूत्रसंचालन केल्यानंतर जनाबाई महाराजांचा अधिकार लोकांना माहीत पडला. खरं तर ह्या अभंगामध्ये थोडा वेदांत आहे. जनाबाई महाराज वारकरी आहे आणि वारकरी संप्रदायातील लोकांनी, वारकरी संतांनी, आम्ही एक धैला चित्ती, आम्ही रखमाईचा पती, किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. जसं एखादी असणारी पतिव्रता स्त्री, तिला सर्व जर काही प्रमाण असेल तर तिचा नवरा असतो, तिचा पती असतो. पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण, नारायण तैसा परी, नारायण तैसा पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रते जैसा
सर्व भावे लोभ्या आवडे हे दोन पतिव्रते जैस व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. एकदा पुन्हा गोड चाल म्हटली महाराज. तशा एकविधतेचे वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांनी प्रमाण दिलेत. जनाबाई महाराज, तुकोबाराय, एकनाथ महाराज याच्याकडे वारकरी आहे, तरी खंडेरायाचं वर्णन करावं. एक सांगू, जास्त वेळ नाही माझ्याकडे. भागवतामध्ये 3 प्रकारचे भक्त आहे. एक उत्तम, एक मध्यम आणि एक कनिष्ठ. कनिष्ठ भक्त त्याला म्हटलं जातं जो मंदिरामध्ये जातो, त्या मूर्तीतच देव पाहतो आणि बाहेरच्या लोकांची मात्र निंदा करतो. बहुतेक मला वाटतं मूर्तीत देव पाहून त्याचा उपयोग झाला नाही, कारण क्रूर ग्रहांची जैशी मांदी मिळवी एकची राशी येती निंदकापाशी अशेष पापे. तो अनेक लोकांची निंदा करतोय, हा कनिष्ठ भक्त. दुसरा भक्त असा आहे, तो मंदिरात जातो, मंदिरातील मूर्तीला दैवत मानतो, बाहेर येतो, मंदिरातील मूर्तीला मानणाऱ्या भक्तांची सुद्धा पूजा करतोय, त्यांना मानतो, पण इतर देवतांना मानणारा वर्ग त्याला मान्य नसतो. हा दुसरा वर्ग. आणि तिसरा वर्ग हा मध्यम भक्त झाला. तिसरा मंदिरात जातो, मंदिरातील देवतेला सुद्धा नमस्कार करतोय, त्या मूर्तीमध्ये देव मानतोय, बाहेर येतोय, अनेक मंदिरं असेल, अनेक देवतांना तो देव मानतोय, त्या देवतांना मानणाऱ्या लोकांना सुद्धा तो देव मानतोय. अर्थात तो कुत्र्यामध्ये देव पाहतोय म्हणून तुपाची वाटी घेऊन मागे पळतो. थांब थांब ऋषिकेशी कोड्या रोट्या कैशा काशी. गाढवामध्ये त्यांना देव दिसतोय म्हणून रामेश्वराची असणारी कावड त्या माझ्या गाढवाला सुद्धा पासतो. जे जे भेटती भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जनाबाई महाराज ह्या उत्तम भक्ताच्या लिस्टमध्ये बसतात, उत्तम भक्ताच्या कॅटेगरीमध्ये बसतात, या वर्गामध्ये बसतात. म्हणून त्यांचं असणारं वारकरीत्व हे कधी भ्रष्ट होत नाही. कारण मीची आशय देवो देवी या ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे आमचे संत चालणारे असतात. मग या ठिकाणी नवस हे रूपक आहे. पहिला शब्द आहे नवस. किती प्रकारचे आहे? नवस 4 प्रकारचे आहे. पहिला नवस आहे धार्मिक नवस. पहिला आहे सौम्य नवस. दुसरा आहे शरीर क्लेशकारक नवस. तिसरा आहे आत्मक्लेशकारक नवस. आणि चौथा आहे धार्मिक नवस. तो धार्मिक नवस जनाबाई महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. खंडराया तुझा करीते नवस, 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 करीते नवस, खंडराया तुझा करीते
खंडेराया तुझ करीते नवस. नवसू करीते म्हणजे नवस या सदरातील आहे. पहिला शब्द आहे पहा, खंडेराया. कोण आहे खंडेराया? बोला, खंडेराया कोण आहे? त्या डोंगरावर असलेला, जिथून मी आता दुरून नमस्कार केला. उशिरा कोणता डोंगर? इकडे आहे का? बरं, असू द्या. ह्या डोंगरावर, कुठेतरी डोंगरावर असतोच तो. त्याला खरं तर निवांतपणा पाहिजे होता, आपण गर्दी केली. मग अशा खंडेरायाला नवस. खंडेराया हे नाव जे आहेत ना, हे नाव मुळात तो जेव्हा प्रगट झाला आहे तेव्हा त्याचं नाव होतं मार्तंड भैरव. पुन्हा ऐका, मी कुलस्वामी खंडेरायाचा कथाकार आहे. 1600 पानं मी ग्रंथाचे लिहिले. अर्ध्या तासात काय सांगायचं, तरी पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुम्हाला बरं वाटेल असं मला सांगायचं नाही, पण तुमचं निश्चित बरं होईल असं मात्र मी थोडं सांगेन. किती सांगेन? थोडं सांगेन. सर्वात महत्त्वाचा विषय, खंडेराया तुझ करीते नव. मग खंडेराया हे नामाभिधान. खंडेराया कोण आहे? कोण आहे? कुलदैवत आहे, कुलस्वामी आहे. आहेत की नाही? तुमच्या देवघरात आहे ना खंडेरायाचं टाक आहे ना? बऱ्याच लोकांच्या देवघरात एवढे देव असतात पण जो ठेवायचा तोच नसतो. खंडेराय हे आपलं कुलदैवत आहे. कुलाचार, कुलपरंपरा ह्या सांभाळल्या पाहिजे, तडी भरली पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे. वर्षातून एकदा का होईना निर्व्यसनी वाघ्या मुरळी करणं, जागरण गोंधळ केलं पाहिजे. शब्द अंडरलाईन करा, निर्व्यसनी. जागरण गोंधळ केलं पाहिजे, निर्व्यसनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मंदिरात गेलं पाहिजे. एखाद्या वर्षी कुलस्वामी खंडेरायाचं जे आपलं कुलदैवत ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी नेमून ठेवलं आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे कुलाचार आहे, कुलपरंपरा आहे. जे कुलाचार कुलपरंपरा करत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, कुळ धर्मू चाळी विधी निषेध पाळी सुखे तुझं सरळी दिदली असे. कुलाचार कुलधर्म जो सांभाळतो त्याच्या जीवनामध्ये तो सुख आणून देतो. पण तुम्ही जर कुलाचार कुलधर्म आणि कुलपरंपरा सांभाळत नसेल तर कुलदेवतेचा आघात तुमच्या जीवनावर होऊ शकतो. आणि मग त्याचा आपण म्हणतोय ना, देवाची नड आहे, देवाची नड आहे, कुलदेवतेची नड आहे. कुलदेवतेची नड म्हणजे काय? व्यवस्थितरित्या त्यांची पूजा, त्यांची उपासना, त्यांची सेवा श्रद्धायुक्त अंतकरणाने केलीच नाही म्हणून तो नाराज होतो. आणि नाराज झाल्यानंतर मग मात्र तो आपल्या जीवनामध्ये वितुष्ट तयार करतो. लक्षात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात कुलधर्म सांभाळले पाहिजे. आपल्या कुलातील असणाऱ्या एखाद्या सुज्ञ जुन्या जाणत्या माणसाने आपल्या घराण्यासाठी ज्या देवतेची प्रतिष्ठापना केली असती, ज्या देवतेची नियोजित देवता म्हणून नियोजन केलेलं असतं, त्यालाच म्हणावं कुलदैवत, त्यालाच म्हणावं कुलस्वामी. हां. आणि हे टाक देवघरामध्ये असावे. बऱ्याचशा लोकांच्या घरी एवढे देव असतात. आणखीन पुन्हा ऐका सज्जनांनो, देवघरामध्ये जास्त देवांची गर्दी नसावी. खरं सांगतोय महाराज, ओंकार महाराज, जास्त देव नसावेत. आम्हाला एवढी सवय आहे, गेलो आळंदीला आण ज्ञानोबाराय, गेलो देहूला आण तुकोबाराय, गेलो पंढरपूरला आण पंढरीश परमात्मा, गेलो कोल्हापूरला आण महालक्ष्मी, गेलो ज्योतिबाला आण ज्योतिबा, गेलो माहूरगडला आण भवानी, गेलो माहूरगडला आण रेणुका, गेलो तुळजापूरला आण भवानी, गेलो शेगावला आण गजानन बाबा, गेलो काशीला आण भगवान शिव, गेलो शिर्डीला आण साईबाबा, गेलो नाणीजला आण नरू बाबा. अक्षरशः एवढी गर्दी असती महाराज त्या देवघरामध्ये. एक जर देव ठेवला ना सतीश भाऊ, एक देव, तर दुसरा देव सहज पळतो. तो देवच एकमेकाला म्हणत असेल, व्हायले पण इकडे. बघा ना तुम्ही, एक देव ठेवला की दुसरा पळतो की नाही. तो म्हणत असेल, अरे व्हाय की पालिकडे का, बसायला जागा नाही. जास्त देव नसावे. देव किती असावे माहिती आहे? ज्याचं आराध्य गणपती आहे तो असावा. ज्याचं आराध्य कोणाचं पंढरीश परमात्मा रुक्मिणी माता असेल ते, कोणाचं बालाजी असेल ते, भगवान श्रीकृष्णजींची एखादी 2 मूर्ती असाव्या. ऐकताय ना? कुठूनही आणले की ठेवले असं नसावं. आणि सर्वात पहिले 4 टाक तर प्रमुख पाहिजे. पहिला टाक, त्याची मांडणी सांगतोय, पहिला नंबर हा भैरवनाथाचा आहे. भैरवनाथाचा टाक पहिल्या नंबरला असावा. असा का?
कारण तो ग्राम रक्षण करतो, ते ग्रामदैवत असतं भैरवनाथ. दुसरा टाक असतो चांदीचा, पण चांदीच्या टाकाला चांदीचं आवरण नसावं, मागून ते तांब्याचं असावं. चांदीच्या टाकाला जर चांदीचं आवरण असेल तर पुन्हा तुमच्या घरामध्ये उष्णता तयार होतं, निगेटिव्ह ऊर्जा ज्याला म्हणतात ती तयार होते. चांदीच्या टाकाला तांब्याचंच आवरण असावं. 2 नंबरचा टाक कुलस्वामी खंडेराय, ते आपलं कुलदैवत आहे. 3 नंबर, एखादी प्रत्येक व्यक्तीला जसा कुलस्वामी असतो तशी कुलस्वामिनी असते ती देवी. 3 नंबरचा टाक तिचा असावा. मग कोणाची येमाई असेल, कोणाची अंबा, कोणाची दुर्गा, कोणाची भवानी, कोणाची मांडरदेवीची असेल, कोणाची तुळजाभवानी, आदी आदी. 3 नंबर. आणि 4 नंबरचा टाक वीर पुरुषाचा. पुन्हा ऐका, वीर पुरुष बरेचसे लोक समजतात की तो मेलेल्या माणसाचं प्रतीक आहे. अजिबात नाही. मेलेल्या माणसाचे टाक देवघरात ठेवू नये. मेलेल्या माणसाचे टाक देवघरात ठेवू नये, कारण तुमच्यासाठी तुमचे आईवडील जरी देव असेल तरी तुमच्या मुलांसाठी तुमचे आईवडील देव नाही. ऐकताय ना? तुमच्या नातवांसाठी तुमचे आईवडील देव नाही, तुमच्या पंतवांसाठी तुमचे आईवडील देव नाही. लक्षात घ्या. मग देव तुमच्यासाठी. मात्रम पित्रम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. मात्रम पित्रम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. प्रत्यक्ष देवता तुमच्यासाठी आहे. भागवतामध्ये सांगितलं, सकल तीर्थाचे दुरे जी एका माता पितरे त्या सेवेशी की रशरे लोन कीजे. म्हणून मेलेल्या माणसाचे जास्त फोटो घरात नसावे, मेलेल्या माणसाचे टाक देवघरात नसावे. तुमच्यासाठी देव जरी असेल तरी तुमच्या मुलांसाठी, नातवांसाठी, पंथासाठी ते नाही. त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्यांची पूजा होत नाही. आणि त्यांचा अधिकार तरी देवांच्या रांगेत बसण्याचा असतो का? पितरांचा नाही. मग आता हे जे आपण टाक ठेवला आहे वीर पुरुषाचा, हा पितरांचा टाक नाही. जसे भैरवनाथ, जसे खंडेराय, तसेच भगवान भोलेनाथाचा असणारा एक अंशावतार म्हणजेच वीर भगवान आहे. आणि तो सर्व क्षत्र रक्षण करत असतो, पंचक्रोशीचं रक्षण करतो. म्हणून वीर पुरुष आपल्या देवघरामध्ये असावा. विठ्ठला विठ्ठला आता या ठिकाणी खंडेराया, तुझं म्हणजे तो खंडेराया का? मार्तंड भैरव नाव असून खंडेराया का म्हणतात? वेळ कमी आहे, शॉर्टकट सांगेन. कुलस्वामी खंडेराय तीर्थयात्रेला निघाले. जसे प्रभू रामचंद्रजी तीर्थयात्रेला निघाले होते, कृष्णजी तीर्थयात्रेला निघाले होते, बलरामदादा तीर्थयात्रा, हे ग्रंथामध्ये पुरावे आहे महाराज. तसे त्यांच्याही अगोदर माझ्या कुलस्वामी खंडेरायांचा अवतार हा कृतयुगाच्या समाप्तीचा आहे. कृतयुगाला 88,000 दिवस शिल्लक असताना माझ्या कुलस्वामी खंडेरायांचा अवतार झाला. आणि त्या ठिकाणी खरं तर त्यांचं नाव होतं मार्तंड भैरव. मार्तंड म्हणजे सूर्य आणि भैरव म्हणजे प्रचंड, असा भैरवनाथाचा मार्तंडाचा अवतार होता. मग खंडेराय अवतार का नाव का पडलं? जसे इतर देव तीर्थयात्रेला निघाले तसे कुलस्वामी खंडेराय सुद्धा तीर्थयात्रेला निघाले. आणि तीर्थयात्रा करीत 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 भीमाशंकर या ठिकाणी आले. भीमाशंकर या ठिकाणी आल्यानंतर भगवान भीमाशंकर प्रसन्न झाले आणि भीमाशंकराने कुलस्वामी खंडेरायाला या खंडेराया हे नामाभिधान पहिले केलं. आणि त्या भीमाशंकर भगवंताने मार्तंड भैरवाच्या हातामध्ये खड्ग दिलं, खंडा दिला. खड्ग खड्गधारी, खंडाधारी म्हणून त्यांचं नाव पडलंय खंडोबा. काय पडलंय? खंडोबा. खंडोबांचंच अपभ्रंश रूप आहे खंडेराय, खंडेराव. खंडोबा, खंडेराय, खंडेराव हे नाव भीमाशंकराने खड्ग दिलं म्हणून प्राप्त झालं. आणि तेव्हापासून कुलस्वामी खंडेराय मार्तंड भैरवाला खंडेराय आपण म्हणायला लागलो. विठ्ठला विठ्ठला आता लक्षात आलं. तिथून पुन्हा कुलस्वामी खंडेराय भीमाशंकरवरनं निघाले, नाशिक जिल्ह्यामध्ये आले. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन त्र्यंबके राजाच्या दर्शनासाठी गेले. आणि त्या ठिकाणी माझ्या कुलस्वामी खंडेरायाला शेवटच्या चरणात सांगितलं. ते वेळ नाही आपल्याला नंतर बोलायला, म्हणून आताच सांगून देतोय. जी पुरचुंडी दिलीत ना,
त्र्यंबक राजांनी कुलस्वामी खंडेरायाला ती पुरचुंडी ती गाठोडी भंडाऱ्याची होती. ती गाठोडी म्हणून कुलस्वामी खंडेरायाच्या जीवनामध्ये भंडाऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोडी जखम जरी प्राप्त लागली तरी त्याच्यावर भंडारा जर टाकला तर ती जखम जाती एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्या भंडाऱ्याला पार्वती मातेने शोधायला लावलंय आणि पार्वती मातेने शोधायला लावल्यानंतर ते शोधून आणली. ती गाठ स्वच्छ केली, वाळवली, तिचं चूर्ण केलं, ती वस्त्रगाळ केली आणि पार्वती मातेने तोंडाला लावली. पार्वती मातेचं असणारं जे सौंदर्य आहे ते उजाळून निघालं. एवढी प्रसन्न झाली, एवढी प्रसन्न झाली म्हणून त्या हळदीला वरदानच देऊन टाकलं. काय वरदान दिलंय मला सांगा. तुमच्या इकडे लग्नामध्ये हळद लावतात ना? लावतात की नाही? कधी लावतात? हां, लग्नामध्येच लावतात नक्की. हां, आमच्या जुन्नर तालुक्यात पण हळद लावतात बरं का. पण कधी लावतात सांगू तुम्हाला? मुक्का मार लागल्यावर लावतात. काय बरं? ती साधी हळद नसती महाराज. हां, ते आंबी हळद असते. बहुतेक मला वाटतं लग्न म्हणजे मुक्का मारच असावा. वा, खरंच सांगतोय तुम्हाला. पहा ना, तुम्हाला सांगतो. ए पोरो, ऐ लग्न झालं तुझं? नाही, मग तुलाच सांगतो. लय सुखी आहे तू, लय आनंदित, शाख मजेत आहे. हां, लग्न झाल्यावर मला विचार ना. मलाच काय, ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्याला सर्वांना विचार. समानशील व्यसनेषु सख्यम. हां, आपल्याला खरं तर म्हणावं लागतं बरं आहेत का? ते गंमत म्हणावं लागतं बरं आहे, बरं आहे, बरं आहे. पण अंदर की ऊपर की टाम टूम, अंदर की राम जाने. असं असतं ते, असं असतं. मग मुक्का मार लग्न कसं? बायको म्हणत असते, काय नाव तुझं? वाह, याचं तर सार्थकच झालं. हा, लग्न जोपर्यंत नाही झालं तोपर्यंत सार्थक. लग्न झालं की मग यांना विचार ना, ओंकार महाराजांना विचार, आम्हाला विचार की रे. ती म्हणत असते, सार्थकजी बाहेर चाललाय, साखर नाही आणा, तेल नाही आणा, मीठ नाही आणा, दूध नाही आणा, जिरी नाही आणा, लसूण नाही आणा. आणि हा म्हणतोय दम धर ग, आणतो 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 आणतो. आणि हा म्हातारा झाला ना की याच्या बायकोची मान अशी हालते. तेल नाही, साखर नाही, तूप नाही, डाळ नाही, हे नाही, ते नाही, पडिले वळण. आणि हा असा हालतोय, आणतो आणतो. राम राम बाबा, राम राम. का आणतो आणतो आणतो? हा मुका मार नाही तर काय? हा मुका मारच आहे. चला, लग्नामध्ये हळद का लावायची त्याचं कारण असं आहे. त्याचं कारण असं आहे, पार्वती मातेने वधूला आणि वरांना आशीर्वाद दिलाय. वधूला आणि वरांना असा जोपर्यंत लग्नामध्ये हळद लागत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये सौख्य प्राप्त होत नाही. जो कोणी त्या हळदीचा लग्नामध्ये अव्हेर करेल त्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही. जे मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात त्यांच्या अंगाला जर हळद लागली नाही तर त्यांच्या जीवनात त्यांचं कधीही पटत नाही. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत भांडणं भांडणं आणि भांडणं, फ्रॉम स्टार्ट टू फिनिश. का? हळदीचा असणारा परिणाम त्यांच्या जीवनात आला. म्हणून पळून जाऊन का होईना, एक तर पळून जाऊ नये. तळहातावरच्या फोडासारखं आपल्या आईबापांनी सांभाळलेलं असतं. आणि जर कदाचित पळून गेला तर हळद घेऊन जा, तेलही घेऊन जा. हा, कधी कधी बोलणं जर चुकलंच आपलं तर तेल लावून हजर असलेलं बरं. आणि ज्याने जास्तच आगाव पेला तर मग हळदही असावी जवळ. झाला विषय असा आहे, हळदीला वरदान दिलं. बरेचसे वरदान आहेत. म्हणून खोबरं आणि भंडारा का उधळतोय आपण? उधळतो की नाही? सदानंदाचा, जोरात म्हणा ना, सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचं सांग बरं, भैरवनाथाचं, अंबाबाईचा, कडे पठार महाराज की. हे तडी भरत असतं. आता ते तडीचं गाणं म्हणणार नाही मी. अगळदुम नगारा सोन्याची, हे मला येतं तसं. पण मला एक सांगायचं, तडी भरताना ते खोबरं आणि भंडाराच का उधळायचा? का उधळायचा? त्याचं कारण पूर्वी सोने, मोती, हिरे, माणिक हे उधळण्याचं श्रेय प्राप्त होत होतं. सोनं आणि हिरे, माणिक, मोती कालांतराने कमी झालं.
आणि कमी झाल्यामुळे उधळण्याची इच्छा आहे पण प्राप्त नाही. मग कुलस्वामी खंडेरायांनी सांगा, ज्याला सोनं उधळावं वाटतं ना त्यांनी भंडारा उधळा, ज्याला हिरे माणिक मोती उधळावं वाटतं ना त्यांनी खोबरं उधळा. खोबरं आणि हिरे माणिक मोती उधळल्यानंतर आपला खोबरे आणि भंडारा उधळल्यानंतर हिरे माणिक मोती आणि सोनं उधळण्याचं श्रेय त्याला प्राप्त होतं. उधळून भंडारा बोला येळकोट येळकोट उत्सव पुनवाचाला येळकोट येळकोट पाऊस होण्याची जेजुरी तेथे नांदतो मल्हारी माळसाराने संगती उभा खंडोबा 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 खंडोबा. चला हे असं मला येतं पण ते कथेत म्हणायचं असतं. हां मला सांगा 15 मिनिटामध्ये थांबायचं महाराज कसं शक्य आहे? जनी म्हणे खंडे अवघे मरू दे. त्याच्या अगोदरचं जे प्रमाण आपण सांगितलं होतं कोणतं? ननन्न मरता होईन मोकळी गळा घालीन झोडी भंडाऱ्याची, ती भंडाराची जोडी ज्याने त्र्यंबक राजाने कुलस्वामी खंडेरायाला दिली ती जोडी. भंडारा ह्या शब्दाचा अर्थ ह्या अभंगामध्ये भक्ती आहे. भक्तीची जोडी बांधेल भक्तीची. मग त्याच्यासाठी कोणाला नवस? खंडेराया तुझं करीते नवसू. आता नवस किती प्रकारचे आहेत? मी सांगितलं मगाशी 4 प्रकारचे. पहिला आहे शरीर क्लेशकारक नवस. शरीराला जे त्रास होतात ना तो नवस. उदाहरणार्थ पहा ते सोट असतं ना सोट, तो सोट असा इकडनं ते असतं ना सोट, ते सगळे ओळ ओळ उमटलेलं. मला सांगा त्यांनी शरीराला त्रास होतो की नाही? याला शरीर क्लेशकारक म्हणतात. काही लोक सुया जिभेवर टोचून घेतात, काही लोक दामन टोचून घेतात, काही पहारी घालून घेतात महाराज. यांनी शरीराला त्रास होतो की नाही? काही लोटांगण घालतात, काही हाडावरनं चालतात, काही विस्तावरनं चालतात, काही असे ओरतं लटकून घेतात, काही उलटे लटकून घेतात, काही लोटांगण घालीत काही प्रदक्षिणा करतात, काही साष्टांग दंडवत घालीत प्रदक्षिणा करतात. हे शरीराला त्रास. काही पाहा तुम्ही सिंहस्थ पर्वणीमध्ये ते साधू कुलूप लावून येतात. येतात की नाही? शिष्णाला कुलूप लावणे हे सुद्धा महाराज याचाच परिणाम आहेत ना. शरीराला त्रास होतो. हा शरीर क्लेशकारक नव्हता. सौम्य तडी भरणे, पायरी बांधणे, दीपवात करणे, फुलं वाहणे, भंडारा वाहणे. खंडेराया माझं एखादं चांगलं काम होऊ दे, घंटी देईल. खंडेराया चांगलं काम होऊ दे, ड्युटी देईल. खंडेराया माझं अमुक काम होऊ दे, बुदली देईल. खंडेराया मी जाब लावतो. जाब म्हणजे सुद्धा नवसच आहे मला. तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही जाबचा प्रकार. जाब फुल लावणे, उजवं दिलं की डावं दिलं. आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये वगैरे तिकडे चांगला भाव आहे. आणि भावयुक्त अंतकरणाने ते शोधल्या जातं, सांभाळल्या जातं. आणि त्या अंतकरणाच्या म्हणजे पहा भावयुक्त अंतकरणाने केली जाणारी पूजा ही सफल होत असते. कारण भाव बडे आकडे येरवी नाकडे. मी काय बोलतोय? जाब लावणे, घंटी बांधणे, दिवावात करणे, दीपमाळ बांधणे, पायरी बांधणे हे सगळे हे सौम्य प्रकारामध्ये मोडते. सौम्य प्रकार, सौम्य नवस. शरीर क्लेशकारक नवस, आत्मक्लेशकारक नवस, आत्म्याला त्रास होणे. मला सांगा पूर्वीच्या काळामध्ये खंडेराला नवस करायचे. खंडेराया एखादं बाळ होऊ दे, मुलगा जर झाला तर पहिला तुला. खंडेराया एखादी मुलगी जर झाली तर पहिले तुला. मग पहिलं झालेलं बाळ देवाला सोडत होते, त्याला म्हणायचे वाघ्या. एखादी मुलगी झाली ती जर सोडली तिला म्हणायचे मुरळी. मला सांगा लहानाची मोठे करायचे, ह्या उदरामध्ये तिला सांभाळायचं, तळहातावरच्या फोडासारखं सांभाळायचं, लहानाचं मोठं करायचं आणि योग्य दिवशी दीक्षा देऊन देवाच्या सान्निध्यात तिला सोडायचं. मला सांगा कोणत्या आईला बरं वाटेल? कोणत्या आईला बरं वाटेल मला सांगा ना? नाही वाटणार मला. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विक लेकुराचे हित वाह्य माऊलीचे गीत, वाह्य माऊलीचे गीत, वाह्य माऊलीचे गीत. लेकुराचे
आत्मा. वा छान. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा असणारा समसमच्य म्हणजे आई आहे. अनादि अनंताला झुरायला लावते ती आई आहे. त्याच्या हजारो बाहून आहे निःशस्त्र करते ती आई आहे. आई कोण आहे? लंगड्याचा पाय म्हणजे आई आहे, वासराची गाय म्हणजे आई आहे, दुधावरची साय म्हणजे आई आहे, पृथ्वीची थाय म्हणजे आई आहे. आई कोण आहे? आई म्हणजे वात्सल्य आहे, आई म्हणजे प्रेम आहे, आई म्हणजे माया आहे. आईच्या संबंधाने कितीतरी बोलता येईल. माझ्या ज्ञानोबरायांना विचारा. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. तो जो जो खेळ दावी, तो पुढे सोनियाचा करून ठेवी. आईशी उपासतेची पदवी पोषित मी जाय. म्हणून आमचे महाराज एका ठिकाणी म्हणतायत, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो तळेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहील समाजासाठी तू कष्टाचा घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी करेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुटविले काट्यात भास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ओ नभीची चांदणी तू ग, चंद्राची घर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. काय करते आई? तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी. हा कोण आहे आई? नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. अर्थात आईचं आणि मुलाचं प्रेम असं असतं. लक्षात. आता मला सांगा, जे बाळ आईने सांगितलं पहिलं मूल झालं मुलगी झाली तर तुला देईन, ते देताना तिला बरं वाटेल का? याला म्हणतात आत्मक्लेशकारक नवस. साध्या भाषेत बोलू, नुकत्याच काही दिवसापूर्वी एका गावामध्ये बळी देण्याचा प्रकार झाला. देवाला मांस बळी दिला जातो. कशाचा? देवाला मांस लागतं म्हणे. कशाचं? बोकड, 4 पायाचं, कोंबडं,
देवही बराच दिसतोय तुमचा, कोंबडंच बकरं मागतो. 2 पायाचं कोंबडं, का बरं त्याला 2 पायाचे दुसरे प्राणी दिसत नाही? हां, कोंबडंच बरं दिसतंय. तुम्ही तुमच्या मुलाचा बळी देऊ शकताय का? त्याला 4 पाय आहे? 4 आहे? 2च आहे ना. मग 4 पायाचा वाघ असतो की? वाघ वाघ दिसू द्या बरं एकदा. वाघ. हां, पॅन्ट पिवळी होईल. हां, वाघ. तिथंच 2ही एकाच जागी वाघ दिसल्यावर. वाघाचा बळी नाही चालत, सिंहाचा बळी नाही चालत, हत्तीचा बळी नाही चालत. बरं सापडलं तुम्हाला ते गरीब बिचार प्राणी. हां, लक्षात घ्या, आपुल्या इच्छे अनिका पिढी तो काय देईल बराडी. हां, अरे मांस खाता हौस करी, जोडीने वैरी ठेविला. तुम्ही वैरी लक्षात घ्या, ऋण वैर आणि हत्या कधी चुकत नाही. कोण त्याची करील कीव, जीवे जीव नेनती. आपुल्या पुढीलांसाठी 5वी सुरी, आपुली चोरी अंघोळी. दुसऱ्याची मान कापताना तुम्हाला बरं वाटतं, स्वतःच्या बोटाला सुरी पण लागली नाही पाहिजे, ओढून धरतंय. दुसऱ्या पुढल्यांसाठी 5वी सुरी, आपुली चोरी अंघोळी. तुकोबारांचं प्रमाण आहे. तुका म्हणे कुठी ती हाडे आणि आपुल्या पोटा रडती. जो कोणी देवाच्या नाव, काही काही लोक म्हणतात महाराज देवाला नाही लागत हो खंडेराय. कसं काय खंडेरायाला लागेल? मी सुद्धा म्हणेन कसं काय लागेल? खंडेराय कोणाचा अवतार आहे? शिवजींचा अवतार आहे. शिवशंभूचा अवतार देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी व देव खंडोबा मल्हारी. मार्गशीर्ष महिन्याला चंपा षष्ठी या तिथीला तिथी. अर्थात भगवान शिवशंभूचा अवतार असणारा खंडेराय. आणि खंडेराय जर शंभू भगवान शिवजींचा अवतार असेल तर शिवजींच्या मंदिरात जाऊन बळी देतोय का आपण? बोला की. हां, शिवरात्रीला. मग शिवरात्रीला शिवजींना जर बळी चालत नाही तर शिवजींचाच असणारा पूर्ण अंश अवतार खंडोबाला कसा बळी चालेल हो? काही लोक म्हणतात त्याला नाही चालत. मग त्याच्याजवळ जे दैत्य असतात ना म्हणे, नाही हेगडी असताना हेगडी प्रधान त्याला चालतोय. तुम्हाला माहीत आहे हेगडी प्रधान कोण आहे? हेगडी प्रधान भगवान विष्णूचा अवतार आहे. विठ्ठलाला कधी बळी देतोय? कृष्णाला, रामचंद्रजींना. आता अयोध्येत एवढा मोठा कार्यक्रम झाला, रामनवमीचा, दिला का बळी? मग कृष्णजींना चालत नाही, रामचंद्रजींना चालत नाही, तर हा बळी हेगडी प्रधानाला कसा चालेल? भगवान शिवजींचा विष्णूचा अवतार आहे म्हणजे त्यांना नाही लागत हो महाराज. मग त्यांच्याजवळ जे चेडे असतात ना म्हणे, चेडे ते दैत्य. आता मला सांगा, देवाजवळ जर चेडे राहत असेल, त्यांच्या जवळच्या चेड्यांना जर तो मुक्त करत नसेल तर तुम्ही भक्ती करून तरी काय उपयोग? मग तो आपल्याला मुक्त कसा करेल? उलट त्याच्याजवळ चेडे बिडे काही नसतात. त्याचं ब्रीद आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम ता सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. जो माझा होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची ऐकू. हा, त्याला शरण गेलेल्या लोकांना तो उद्धारतोय महाराज. हां, त्याला मुक्त करतोय. त्याच्याजवळ नाही मनी, त्याच्याजवळ नाही राहिले मल्ल, त्याच्याजवळ कोणतेच दैत्य राहिले नाही, ते मुक्त झाले. त्याच्याजवळ चेळे नाही. मग हे मांस कोणाला देतात? ज्याला जिभेचे चोचले पुरवायचे त्याला हे लागतं, देवाला नाही लागत. उलट एक फार सुंदर दृष्टांत सांगेन. कुलस्वामी खंडेरायांची स्वारी निघाली. धनगर समाजातील एका व्यक्तीने कुलस्वामी खंडेरायाला बोलवलं, देवा आमच्या घरी या ना, थोडं जेवण करा. खंडेराय म्हटले मला शक्य नाही, मी कधी नाही देवा, यायलाच पाहिजे. गेलेत. सुंदर जेवण तयार केलं होतं. वाढल्यानंतर सहज खंडेरायांनी वैश्वदेव केला आणि मग ताटाकडे पाहिलं. विचारलं, भीमा काय देवा? कशाचं नैवेद्य आहे रे, कशाचं जेवण आहे? देवा तुमच्यासाठी नुकतंच कोकरू कापलं म्हणे, नुकतंच. माझे कुलस्वामी खंडेराय उठून जाईल, भीम्या तुला माहीत आहे मला सामिष अन्न लागत नाही. कोणी सांगितलं तुला हे अन्न द्यायला? काही चुकतंय का माझं? नाही ना, फक्त लक्ष देऊ नाही का? 10 मिनिट राहिले, सांग शांत द्यायला कोणी सांगितलं? नाही देवा क्षमा करा, चुकलं माझं. मग त्या भीम्याच्या निमित्ताने ऐका, कुलस्वामी खंडेरायांनी शाप दिलाय. हे फार महत्त्वाचं आहे. कुलस्वामी, माझ्याजवळ पुरावे आहे, मला श्लोक आहे.
मास भक्षय सुरापानम सेम गरुंग गणाव गमा म्हणती पातकना संसर्ग चाबी तैस, याला ब्रह्मपाप म्हणतात. शाप दिलाय, जो कोणी माझ्या निमित्तानं माझ्या नावावर मांसाहार खाईल, मला मांसाहाराचा नैवेद्य अर्पण करेल, मला मांसाहार देईल, त्याच्या जीवनामध्ये फार मोठं भयानक दुःख येईल, त्याच्या घरी दारिद्र्य येईल, त्याच्या घरी गरिबी येईल, त्याचा पुढे निर्वंश होईल, अन्न स्थिती होईल तरी अन्न मुखात जाणार नाही आणि तळफळत मरेल. मी विचारतोय तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी देवाला बळी दिलाय, बकरू दिलं, त्यांच्या घरात तुम्ही खरोखर डोकावून पाहिलं? पहा, त्यांच्या घरात जर सुख असेल तर मी कथा सोडून देईल महाराज. त्यांच्या घरात जर जे बळी देतात ना बकऱ्याचा, त्यांच्या घरात जर सुख असेल कथा सोडून देईल. विचाराचं दारिद्र्य असेल, संपत्तीचं दारिद्र्य असेल, मुलं बाळं चांगले नसेल, भांडकुदळ असेल, बायकोसुद्धा राग राग करत असेल, सुनाधड बोलत नसेल, चांगल्या वागत नसेल, समाजात मान मान्यता नसेल, हे दारिद्र्यच आहे. अरे मला सांगा, ज्या प्राण्याचा तुम्ही बळी घेतलाय त्याच्या आईला काय वाटत असेल, कसं वाटत असेल? मिव्या क्षमा करा देवा, अजानता महिमानम तवेदम, मला तुमचं महिमान माहीत नव्हतं म्हणून मी हे केलं, क्षमा करा. सांग काय शिल्लक आहे? काही नाही, मुंडकं शिल्लक आहे म्हणे कोकराचं, घेऊन ये. मुंडकं आणलं. कुलस्वामी खंडरायाने हातामध्ये भंडारा घेतला, उधळला महाराज. सदानंदाचा म्हणाला, सदानंदाचा येळकोट येळकोट. आणि काय सांगावं, ते असणारं कोकरू जिवंत झालं आणि आपल्या आईकडे ओरडत पळालं. पण तेव्हापासून कुलस्वामी खंड, हे आत्मक्लेश आहे. जसा आपल्याला आपल्या बाळाचा त्रास होतो तसा ज्या प्राण्याचा बाळाचा बळी तुम्ही घेतला असेल त्या आईला त्रासच होतो. कारण ऋण, वैर आणि हत्या हे कधीही चुकत नाही. भागवतामध्ये याचा दृष्टांत, याचं सुंदर सिद्धांत आहे की बली देवाला का लागत नाही. भागवताचं चिंतन वाचा, 28 नरक प्रकारामध्ये त्यातील सुंदर एक चिंतन आहे. म्हणून खंडेराया तुझं या ठिकाणी जे आहे आत्मक्लेशकारक नाही तर धार्मिक आहे. खंडेराया तुझं करी ते नवसू, काय नवस केला? मरू दे रे सासू. खंडेराया, आता मी सर्व महिलांना विचारेन, महिला वर्ग मगाशी खूप हसत होत्या तुम्ही, चला ऐकताय ना, ऐकताय ना? झोपलं नाही कोणी? नक्की तिकडे मागे, हां हां बघा त्या झोपलेल्या दिसतात, त्या बघा, त्या नाही हो, त्याच्या मागच्या त्या हो, एकदम त्या बघा, हा त्या हां बस जमलं. आता सगळे प्रफुल्लित झाले, कोणीच झोपलं नाही मला माहीत आहे. त्या म्हटल्यावर त्या एकमेकीकडे पाहायला लागल्या ना, आणि एकमेकी तू झोपली काय ग, तू झोपली काय ग, तेव्हाच माझ्या लक्षात आलं आता सगळे जागे झाले. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, प्रश्न विचारले पाहिजे महाराज, प्रश्न विचारले. पण प्रश्न विचारत असताना पुन्हा ऐका, हसू नका, प्रश्न विचारत असताना थोडे शिस्तबद्ध प्रश्न असावे. हां, नाहीतर असे दानशूर लोक असतात आणि असे प्रश्न विचारतात. एक आजी म्हटलं, ए बाबा रात्री कीर्तन तुझंच होतं का? म्हटलं हां आजी. झाक झालं रे. सकाळचं कीर्तन? म्हटलं काल्याचं माझंच होतं. हो का रे? वा वा. भूक लागली असेल तुला? नाही रे. हो ना आजी, लई भूक. कुठेच जेवला नाही? नाही रे. नाही ना. लई भूक लागली? हा ना. काल्याचं कीर्तन झालं आणि ओरडलो थोड्या बोबड्या गवडणी वगैरे, दाय बा तूच ना, आम्ही नाही येत, तू या थंगले बा. काय झालं रे? पलवा किलवतले लई दोला झाला, मी दली भले म्हणून तोलाचा दिला, तुला वाचली याला ताई थंबत नाही, तानू थमालले थमाल आपुल्या दाई, तुझं थमालले थमाल आपुल्या. हा हा हा, त्या तूच म्हटलं का रे गवडणी, बोबड्या गवडणी तूच म्हण. लई दिवसाने ऐकायला आडाले. वा वा, छान म्हटलं. आता तर यद्दा दवल्याच्या दली तुली तलाले दिलाले, मग उठली दौलत मलाच धरलं, माझं पेकालं मोडलं, तानू थमालले थमाल आपुल्या दाई, तुझं थमालले थमाल आपुल्या दाई, आम्ही आमच्या घराची जातो भाई. हा, हे काल्याच्या कीर्तनात मी म्हटलं होतं आणि मग त्या म्हातारीला आवडलं होतं. पण ती म्हातारी म्हटली, ते तूच म्हटलं का रे? आणि ओढून तर लय भूक लागली. हा लय लागली आजी. असं होय, बरं जाऊ दे. कुठला आहे तू? जुन्नर तालुक्यात राहतो, वडजगावात. पूर्वी शिरोलीला होतं. बरं बरं. मुलं बाळं आहेत ना? आई वडील आहेत ना? वडील गेले, आई आहे. मुलं बाळं आहेत ना? एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा ग्रॅज्युएशन करतो, मुंबईला आहे. मुलगी 10वीला आहे, गावाला आहे वडदला. बरं बरं. घरी चांगलं ठीक आहे? हां. मुलगा हुशार आहे? हां. मुलगी? हां.
ते विचार असं होय. लग्न झालं का रे तुझं मग? अरे वा येडी हळद. पहिले काय विचार, बरं जाऊ दे. लय दुरून आला म्हणे, भूक लागली नाही? हा ना आजी. मी एवढंसं तोंड केलं, म्हटलं आता तरी आजी देईन. लय भूक लागली? हा ना आजी लय पार. मग आणखीन छोटंसं तोंड, लय भूक लागल्याची. असं वय, कुठेतरी जा बाबा काहीतरी खाऊन घे. नाही कळलं? कुठेतरी जा. पण त्या आजीनं नाही दिलं भोकाई. हां नाही दिलं. असे जर प्रश्न असेल, असं जर उत्तर असेल तर कसं व्हायचं? म्हणून सांगतोय तुम्हा सगळं महिलांना. 5 मिनिटात कीर्तन संपवणार आहे. एकच दृष्टांत शेवटचा सांगतो आणि थांबतो. ज्या ज्या स्त्रीला वाटतं आपली सासू मरू नये त्यांनी हात वर करा. म्हणजे सगळ्याच सासवांना, सगळ्याच महिलांना वाटतं 2 महिला सोडून आपली सासू मरावी. कोणीच हात वर केला नाही. याच्यावरनं सिद्ध झालं 2च महिलांनी हात वर केला. कदाचित त्यांची सासू मेली असावी. बाकीच्या सुनांनी हात वर केला नाही. याचा अर्थ तुम्हाला वाटतं तुमची सासू मरावी. थांबा, तुमच्या नवऱ्याला सांगतो. एकदा का तुमच्या नवऱ्याला सांगितलं की मग तो पूजा करणार. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे जे सांगशील ते मी ऐको. जय देव. ऐके नाही. म्हणून या ठिकाणी एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतोय. सासू कोण? तुमच्या नवऱ्याची आई नाही. हां ती तर बिचारी खूप चांगली आहे हो. हां चांगली आहे. तुम्ही तिचं ऐकत जा. पण ऐकणारच आहे. आणि सासवांनासुद्धा सांगतोय प्रेमाने राहत जा. तुमचे दिवस आता बोलण्याचे नाही. पूर्वीचा काळ चांगला होता. पूर्वी सासूरवास करता येत होता. आता सासूरवास राहिला नाही. आता सुनवास सुरू झाला. का? पूर्वी का चांगलं होतं? तुमचं कार्ट तुमच्या ताब्यात होतं म्हणून चांगलं होतं. आता तुमचं कार्ट तुमच्या ताब्यात राहिलं नाही. तुमचं कार्ट तुमच्या सुनेच्या ताब्यात गेलं. त्यामुळे आता तुम्हाला सासरवास करून जमणार नाही. चहा कसाही झाला ना तरी म्हणत जा, सनबाई वाह तुझ्या हाताला चवच वेगळी. त्या चहामध्ये साखर नसली तरी म्हणा तर तुम्हाला 2 वेळ चांगला चहा मिळेल. आणि तुम्ही जर नाटकं केले हे शिकवलं काही ना, हे जे मिळणार आहेत ना तेही मिळणार नाही. हे तत्व आहे, हे सूत्र आहे प्रपंचातलं. म्हणून जेवढं सांगतो तेवढं ऐका. या ठिकाणी जी सासू सांगितली, अहो हे तर उपकारी आहे. बिचारीने आपलं असणारं पोरगं तुमच्या ताब्यात दिलं आहे. किंवा एखादी मुलगी एखाद्या जावयाच्या ताब्यात दिली म्हणजे तो सासूच होती ना ती. मग ते उपकारी, जे दान देते तो उपकारी असतो महाराज. मग ही सासू नाही. या ठिकाणी आध्यात्मिक रूपक आहे. खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराय. मग सासू म्हणजे काय? सासू म्हणजे भ्रम. मी बोलणार नाही. जनाबाई महाराजांचाच एक अभंग आहे. हरी आता मंदिरी नाही कोणी दुसरे घरी. दुसरे कोण नाही? भ्रांती सासूचा नाही पत्ता. भ्रांती सासू कुठे कुठे? कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. कुठे कल्पना सासू सांगितली. पण ह्या अभंगामध्ये जर चिंतन आलं तर भ्रांती म्हणजे काय? एखादी असणारी दोरी रस्त्यात पडलेली असावी. आणि रस्त्यात पडलेली असल्यानंतर त्याच्यावर सापाचा भास व्हावा, भ्रम व्हावा. हा त्याला म्हणतात रज्जू सर्प. ही वेदांताची भाषा. एखाद्या शिंपल्यामध्ये रजत म्हणजे चांदीसारखं दिसावं त्याला म्हणतात शुक्ती रजत. एखाद्या खोडावर माणसासारखा भास व्हावा त्याला म्हणतात स्थाणू पुरुष. हा भ्रमच आहे. आपण रस्त्याने जातोय, 4 व्हीलर चालवतोय आणि 4 व्हीलर चालवत असताना दुपारी 12 ते 12:30ला त्या अशा झळाळ्या दिसतात की नाही? रोडवर पाणी पडल्यासारखं वाटतं की नाही? ओलं वाटतं की नाही? ते ओलं असतं का? पाणी असतं का? नाही. ते पाणी नसतं, ते मृगजळ असतं. ते काय असतं? मृगजळ. साध्या भाषेत बोलू, एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतोय. भ्रम म्हणजे काय? एक म्हातारा मुंबईला सेवा केली. ऐका रे मुलांना, म्हाताऱ्याने मुंबईला सेवा केली आणि मुंबईला सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाला. 3 मुलं होते त्याला. किती? 3. एकाच मुलाला सुंदर असं एक बाळ झालं होतं. ते बाळ 4-5 वर्षाचं तरी होतं. म्हातारा घरी आला, भरपूर पैसा घेऊन आला आणि नातवाला हाताशी धरलं, त्याला गोंजाळलं, त्याचे 2-4 मुके घेतले, हातात धरलं. चल म्हटले बाजारातून येऊ. ऐकताय ना? मग बाजारात नेलं. म्हाताऱ्याने सर्वात प्रथम कपड्याच्या दुकानात दिलं. सांग काय पाहिजे?
पॅन्ट पाहिजे, 3/4 पाहिजे, 1/4 पाहिजे का फाटलेले पाहिजे? दरिद्राचं लक्षण. मला चांगले चांगले कपडे लोक फाडून घालायला. पूर्वी फाटलेले कपडे कोण घालत होते माहीत आहे? ज्याची सोय नाही, जे दरिद्री आहे, फाटलेले कपडे घालणे म्हणजे दरिद्र्याचं लक्षण आहे. पण आता चांगले चांगले मोठे माणसं फाटलेले कपडे घालायला लागले हो. हां, जबरदस्तीने फाटतात. इथून तरी फाळण, इथून तरी फाळण. माणसाने फाळणं नव्हतं, आता पोरी पॅन्ट घालायला लागल्या आणि तेही फाळायला लागल्या. काय दुर्दशा आहे. फाटलेले कपडे कुठे घालायचे असतात? चल म्हटलं काय पाहिजे? म्हटलं मला कपडे नको. नाही, बरं हे बघ, बासुंदी आहे, लाडू आहे, जलेबी आहे, श्रीखंड आहे, गुलाबजाम आहे, काय पाहिजे? म्हटलं मला खाऊ नको. अरे चपलीच्या दुकानात सांग काय खायचं? बूट खायचा, चप्पल खायचा, शँडल खायची? म्हटले मला हां बूट घ्यायचा, चप्पल घ्यायची, शँडल. काय घ्यायचं? म्हटलं काहीच घ्यायचं नाही. अरे मग तुला पाहिजे तरी काय देणार? हां म्हटलं देतोय. चल खेळण्याच्या दुकानात नेलं. ऐकता का? खेळण्याच्या दुकानात. आणि खेळण्याच्या दुकानात नेल्यानंतर तिथे असा एक साप होता 5,000चा. कितीचा? त्या सापा रबराचा होता, रबराचा. हुबेहूब दिसायचा, शेम टू शेम सारखा. त्या सापाला असं मारलं की तो असा करायचा, असं मारलं की तो असं करायचा. बाबा म्हटलं मला हेच पाहिजे. त्या आजोबाने काय कितीला? म्हटलं 5,000. घेतला. साप घेऊन ते मुलगं जात असताना 2 माणसं गप्पा करीत हातात हात घेऊन चालले होते. एवढ्यात तो मुलगा गेला आणि त्या माणसांच्या पुढे जाऊन असा टाकला. जसा साप पुढे पडला ते माणसं घाबरले, साप, आणि चिंचिंग चिंगाट पळत गेले. 2-4 बाया दुडीवडी दुडी गवळणी साथे निघाल्या. ते बाजारात जात असताना दही दूध असं डोक्यावर होतं, हांड्यावर हांडे, हांड्यावर हांडे. जात असताना हा हळूच गेला आणि एका बाईच्या असं खांद्यावरून असा हळूच टाकला. जसा खांद्यावरून त्या बाईने तो साप पाहिला, साप म्हणून तिने फेकून दिले आणि 4ही बाया पळाल्या. झाल्या 2 घटना. शेवट आजोबांनी सांगितलं, हे असं कोणाला घाबरू नको, अटॅक येईल, मरून जाईन, आपल्यावर येईल ते. हां, सांगता येत नाही हृदय कधी बंद पडेल. एक तर अन्न दूषित झालं. आता चला असं बोलू नको. मग घरी जा गपचूप. घरापर्यंत आजोबांनी सोडलं. हे बघ मी आता मित्राला भेटायला चाललो, घरी जा. बरं आता हा मुलगा नातू आला. काय घेऊन आला? साप. त्याच्याबरोबर खेळतच होता. आणि खेळत असताना यांनी मम्मीच्या बेडरूममध्ये जायला पाहिजे की नाही? हां, हा मम्मीच्या बेडरूममध्ये नाही गेला, आजीच्या बेडरूममध्ये गेला. आजी झोपली होती. आजी झोपली होती आणि घोरत होती. घोरतात ना लोक? घोरतात की नाही रे? झोपल्यावर घोरतात. एखाद्या घोरण्याला विचारा, घोरतो की नाही? मी कुठं घोरतोय? अरे घोरतोय. आपण नाही घोरत असतो, आपण नाही. अरे तू घोरतोय बाबा. मग असा नसेल घोरत, असा घोरत नसेल तर असा घोरण, असा नाही घोरला तर असा घोरत असेल, असा घोरला नसेल तर असा घोरत असेल, असा घोरत नसेल तर असा घोरत असेल. कसं ते घोरतोय? अशी ही आजी घोरत होती. आणि घोरत असताना नेमकं ह्या बेट्याने तो साप घेताना आजीच्या छाताळावर ठेवला. कुठे? छाताळावर. आणि त्या सापाला असं मारलं की तो साप असा करायचा, असं मारलं की तो साप असा करायचा. आणि तेवढ्यात त्याचा मित्राला, बंड्या माझ्या बाबांनी रेल्वे गाडी आणली, चाल दाखवतो. गेला ना चिंग चिंगाट पळत. कोण? हा साप. कुठे? आजीच्या छाताळावर, असा अगदी तोंड काढून. तेवढ्यात मोठ्या सुनेला वाटलं आपल्या सासूबाईने आज आवाज दिला नाही, एवढी गाढ झोपेत कशी काय गेली? चहाचा वेळ झाला, दम निघत नाही सासूबाईला, आता काय करायचं? चला म्हटलं आता त्यांना आपण चहा घेऊन जाऊन उठू. मग तिने सुंदर असा आलं टाकून चहा केला आणि सासूबाईच्या रूममध्ये आली आणि नेमकात हातामध्ये कब्बशी आणि छाताळ्यावर सासूबाईच्या सुनेनी साप पाहिला. काय झालं असेल? सापच म्हणता येईना. पडली कब्बशी, साप. सुनेनी कब्बशी पाडली, आवाज झाला, चहा सांडला. साप म्हटल्यावर सासू म्हटले, काय गधांगडे कुठे आहे साप? सासूबाई तशाच थांबा, सासूबाई तशाच थांबा. काय झालं? साप कुठे आहे? छाताळ्यावर. सासूबाईने पाहिलं आणि मग सासूबाई हालायला लागली. अशी हलती 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 हलती, अशी हलती हलती.
ज्या अर्थी सासूबाई हलती त्या अर्थी सासूबाईची छाती हलती, सासूबाईची छाती हलती त्या अर्थी सासूबाईच्या छातावरचा साप हलतो, ज्या अर्थी साप हलतो त्या अर्थी साप खरा आहे. साप कसा आहे? खरा आहे. एवढ्या त्या म्हातारीची दुसरी सून तिला आवाज गेलाय, तिची जाऊ आली, काय गं काय जाऊ बाई कशाचा आवाज झाला का? थांब थांब बोल नको, थांब बोल नको. साप कुठं आहे? सासूबाईच्या छातळावर. तिसरी काय झालं? साप कुठं आहे? सासूबाईंच्या छातळावर. आणि नेमकं पहिलं पोरगालं, काय गं काय झालं का बोंबलायला? बोल नका बोल नका, साप आहे. कुठं आहे? तुमच्या आईच्या छातळावर. मग तो तिकडे जायला लागला. बायकोनी पॅन्ट धरून मागे ओढलं, थांबा कुठे चाललाय? त्यांच्या गोऱ्या गेल्या, तुमची आम्हाला गरज आहे. तुम्ही जर तिकडे गेला बया आणि तुम्हाला काही झालं तर, आणि पप्प्याला मग कोण आहे? आणि तुमच्याशिवाय माझ्या पप्प्याने कोणाचं संरक्षण करा? आणि तुम्ही जर तिकडे गेला आणि तुम्हाला काही झालं आणि तुम्हाला कळालं? हां, अशी बोलली. तिन्ही मुलं तिन्ही बायांनी पॅन्ट धरून ओढले आणि मग रडायला सुरुवात केली. आता काय करायचं? आमच्या सासूबाई जाताना आमच्या सासूबाईला पुरणपोळी आवडत होती ना, आमच्या सासूबाईला चहा वेळेवर लागत होता ना. सासूबाई काल म्हटली पुरणपोळी करा ना पोरी व, आम्ही काही केली नाही ना सासूबाई व, आमच्या सासूबाई जाणार ना. लोकांनी आवाज ऐकला बाहेरच्या. एक तो तलवार घेऊन झाला, व्हा बाजूला व्हा बाजूला. पण विचार केला, जर आपण त्या सापाला जर तलवार मारली आणि त्या सापाने जर तलवार हुकवली ते जर आपल्या अंगावर आलं तर, आणि सासू तर सारखी अशी पाहिजे ना अशी हालायची. ज्या अर्थी सासू हलते त्या अर्थी सासूची छाती हलते, ज्या अर्थी सासूची छाती हलते त्या अर्थी साप हलतो, ज्या अर्थी साप हलतो त्या अर्थी साप खरा आहे. हे लक्षात आलं. आणि मग पुंगीवाला बोलवला, त्यालाही काही करता आलं नाही. बंदुकाला आला, त्याने विचार केला, नेम जर धरला आणि जर सापाला मारला आणि सापाला जर लागला नाही म्हातारीला लागला तर, म्हटले तिच्या मरणाला आपण कारणीभूत होऊ. म्हणून तोही बाजूला झाला आणि सगळे रडायला रडबुड सुरू झाली. आता म्हातारी जाती. सगळं गावात माहीत झालं, म्हातारीच्या छत्रावर साप, म्हातारीच्या छत्रावर साप, म्हातारीच्या आणि मग म्हातारा आला. काय झालं ग काय झालं ग काय झालं ग? म्हटले साप आहे. कुठे? तुमच्या असणाऱ्या म्हातारीच्या छाताडावर. असं कुठं आहे? मग जायला लागली. तेवढ्यात मोठी सुनबाई आली. मामनजी बाबा नका जाऊ नका जाऊ, तुमचं पेन्शन येतं आहे बाबा, मुलाला तुम्ही सांभाळताय, आम्हालासुद्धा खाऊ आणताय, नका जाऊ, जाऊ द्या म्हातारी. अगं असं काय म्हणते? नका जाऊ नका जाऊ, जाऊ द्या म्हातारीला. आयुष्यभर जिच्याबरोबर प्रपंच केला तिला वाऱ्यावर सोडू का? व्हा बाजूला. ढकलून दिला. स्वार्थी कुठल्या? आणि मग म्हातारीजवळ गेला, म्हातारीच्या डोक्यावर हात ठेवला, तिच्या कपाळावर हात ठेवला, हळूच तो साप उचलला आणि खिशात घातला. माझा दृष्टांत संपला. तो साप खरा होता का? नाही. काय होता? तो साप खोटा होता. पण खोटा जरी असेल तरी तो हालत होता आणि हुबेहूब दिसत होता, म्हणून त्याला आपण खरा मानलं की नाही. त्याचंच नाव आहे भ्रम, त्याचंच नाव आहे भ्रांती. आणि भ्रम आणि भ्रांती परमार्थात पूर्ण प्रतिबंध आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू, खंडेराया विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला हार घेऊन चला. रखुमाई ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 सद्गुरु चोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज. तुकाराम शब्दशः 1 मिनिटामध्ये अर्थ सांगतो आणि थांबतोय.
खंडेराया तुझं करीते नवसू मरू दे रे सासू. खंडेराया कोणती सासू आपण ऐकली? पारमार्थिक प्रतिबंध जो आहे तो आहे भ्रम. भ्रम निघळू दे. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, म्हणून भ्रम जाऊ दे, सासू मरू दे. सासू मेल्यावरी तुटेला आसरा. दुसरा प्रतिबंध आहे सासरा. सासरा म्हणजे कोण? नवविध भक्तीच्या करीन नवरात्र, करुणी पोटी मागीन ज्ञानपुत्रा, दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा. हा दंभ. दंभ सासऱ्या, दंभ नावाचा असणारा सासरा हा मरू दे. एकदा का सासरा मेला की मग आनंद होईल. तिसरा प्रतिबंध आहे ननंद. ननंद म्हणजे वासना, ही मरू दे. मग वासना भागवतामध्ये याचे बरेचसे प्रकार आहे, जाऊ द्या. अशा पद्धतीने जनी म्हणे खंडे अवघे मरू दे. भक्तीची जोडी भंडाराची घेतली. जनी म्हणे खंडे अवघे मरू दे. अवघे म्हणजे सर्वच. मग धीर, क्रोध धीर जाऊ दे. काम नवरा तोही मरू दे. अवघे ह्या शब्दाने सर्वच परमार्थाला प्रतिबंध जे आहे ते सर्व विकार, सर्व दोष हे जाऊ दे. एकटी राहू दे पायापाशी खंडेराया तुझं करीते नवसू. अशा पद्धतीचा नवस केला. मला एकदा सांगेन, आपण सुद्धा कधी कधी वचन देतो. हे वचन म्हणजे सुद्धा नवस आहे. वचन कधी देऊ नये. वचन जर दिलं तर ते फेडावं लागतं, आणि नाही फेडलं तर त्याचा आपल्या कुटुंबावर, आपल्या नंतरच्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून कोणालाही वचन करीते नवसू मरू दे रे सासू. खंडेराया दिग्दर्शित सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा कुलस्वामी खंडेराय, भगवान श्री हनुमंतराय, सद्गुरू जोग महाराज, सर्व तुम्हाला देवरूप सर्व त्यांच्या चरणांनी समर्पित करतो. ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, मग ते नागरी परिवार असेल, चकोर परिवार, चकोर दादा असेल, सर्वांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. खरं तर 7 ते 9 कीर्तन होतं. उशिरा सुरू झालं, 10ला संपायला पाहिजे होतं. पण महाराज अभंगच एवढा मोठा आहे आणि खंडेरायाचं चिंतन एवढं मोठं आहे की अक्षरशः 10:30 कधी वाजतायत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. तुमच्या मृदंगावरनं तरी लक्षात घ्यायला पाहिजे होतं, पण मीच घड्याळ आता पाहतोय. तुम्ही मला घड्याळ दाखवलं तेव्हा. जाऊ द्या, ओव्हर टाईम का होईना. हां, ते दागिनाता वाजवल्यावर लक्षात येत असतं आता थांबायला पाहिजे, पण लई उशिरा वाजवलं. त्यामुळे थोडा उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतो. मी वेळेच्या पुढे महाराजांना माहीत आहे, ओंकार महाराजांना मी वेळेच्या पुढे कधीच कीर्तनानं वाढवत नाही. 7 ते 9 मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं, मी 9 वाजता संपवणार, तुम्ही किती वाजता लावा, पण 10:30 वाजायला लागले. कारण काय? कारण ऐकणारे लोक फार छान होते. आणि गायनाचार्य वादनाचार्य यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा महाराज. अंतःकरण हेलावून टाकलं ह्या लोकांनी. एवढं सुंदर गायन केलं, एवढं सुंदर वाजवलं. पण लक्षात ठेवा, यांची थोडी काळजी घ्या. हां, काळजी घ्या म्हणजे त्यांच्याकडे पहा. हा वा वा महाराज लय भारी असं पाहू नका, असं पहा. जेणेकरून त्यांचंही बरं आमचंही बरं असो. तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात करतोय. माझ्या समेत आलेले तुकाराम महाराज असेल, आदरणीय अण्णासाहेबजी सांगळे यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माईकवाले सुद्धा छान आहे, मृदंगवादक, सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.